नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्या नवीन घरात सत्यनारायणाची पूजा आम्ही ठेवलेली आहे। त्याचीच ही सगळी लगबग आणि तयारी चालू आहे। तुम्ही इथे पाहू शकतात की मी रांगोळी काढायला घेतली आहे। आता माहित नाही रांगोळी काढायला मला किती वेळ लागणार आहे, कारण की रांगोळी काढायला मला खूप जास्त वेळ लागतो। तर इथे आम्ही थोडं फुलांचं डेकोरेशन केलंय आणि फायनली माझी रांगोळी काढून झाली आहे। कशी वाटली रांगोळी कमेंट करून नक्की कळवा। आणि असं थोडंसं आम्ही घराला डेकोर केलंय फुलांनी। आणि इथे ब्राह्मण दादा देखील आलेले आहेत, ते देखील पूजेची सगळी मांडणी वगैरे करत आहेत। नवीन घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, तुमचं आमचं सर्वांचंच। तसं आमचं देखील होतं आणि ते फायनली आज पूर्ण झालंय। तर हा जो नवीन घर घेण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची असते, ती तुम्ही देखील ऐकली असेल आणि मी देखील ऐकली आहे। ती म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह वाइब्स। या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात, कारण की एखादं स्वप्न आहे जे तुम्ही पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी हा जो पॉझिटिव्हिटीचा सगळा माइंडसेट, वाइब्स, थिंकिंग हे खूप जास्त महत्त्वाचे असतात। कारण की ह्यात ज्या पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह थिंकिंग जे आपलं असतं ते आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यास मदत करत असतं। आणि प्रत्येक वेळेस आपल्यासोबत पॉझिटिव्ह नाही घडू शकत, निगेटिव्ह देखील घडत असतं। पण त्या निगेटिव्हिटीमधून सुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्ह गोष्ट शोधावी लागते आणि ती शोधण्याची आपल्याकडं नजर असली पाहिजे। तर आता फायनली माझी इथे तयारी झालेली आहे पूजेसाठी आणि मी देखील पूजेला इथे बसले आहे। माझा लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। तर तुम्ही देखील स्वप्न पाहत राहते, एक ना एक दिवस नक्की कंप्लीट होतात आणि त्या दिशेने आपण कामाला लागलं पाहिजे की आपलं स्वप्न किती मोठं आहे आणि आपल्याला मेहनत किती घ्यायची आहे आणि त्या दृष्टीने आपले विचार देखील पाहिजे की आपल्याला या गोष्टी एवढ्या वेळात कंप्लीट करायची आहे।
तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अजून चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।